रोज रोज भाजीला काय बनवायचं किंवा भाजी आणायला विसरला असाल तर तुम्हाला सुद्धा पडलेला प्रश्न असेल. तर चला मग मी आज बनवते अगदी झटपट, अगदी साधा आणि सोप्पा पण चविष्ट असा अख्खा मसूर. कमी साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये पण चटपटीत आणि मस्त अशी झणझणीत रेसिपी. तर चला मग त्यासाठी इथं मी साहित्य घेतलेलं आहे. भिजवलेलं मी अख्खा मसूर घेतलेला आहे. 6 ते 7 तास मी हा मसूर पाण्यात भिजत घातला होता. त्यानंतर 2 कांदे असे बारीक चॉपरला बारीक असे चिरून घेतलेले आहेत. लसूण, खोबरं, आलं आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलेलं आहे. त्याचसोबत एक टोमॅटो मिक्सरला छान बारीक असा फिरवून घेतलेला आहे. बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर जिरं घेतलं आहे. कांदा लसूण मसाला घेतला आहे. गरम मसाला घेतला आहे. हळद घेतली आणि चवीनुसार इथं मीठ घेतलेलं आहे. तर इथं मी मसूर स्वच्छ धुवूनच पाण्यामध्ये भिजत घातला होता. तर बघू शकता छान हा मसूर शिजला गेलेला आहे. तर आता फोडणी केली. कॅमेरा बंद झाला त्यामुळे दिसलं नाही. पण मी इथं कढई गरम केली. त्याच्यामध्ये तेल घातलं, जिरं घातलं आणि हा कांदा बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत परतवून घेतला. कांदा छान परतून झाला आहे. आता त्याच्यानंतर जे हिरवं वाटण करून ठेवलं होतं तर हे हिरवं वाटण घातलेलं आहे. आता हे वाटणसुद्धा चांगलं मी या कांद्यामध्ये भाजून घेणार आहे. छान तेल सुटेपर्यंत सगळे मसाले चांगले भाजले की नाही की आपली भाजी पण मस्त अशी होते. तर बघू शकता इथं मी सर्व मसाला भाजायला घातलेला आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेलं टोमॅटोची प्युरी घालायची आहे. तुम्ही इथं बारीक चिरून टोमॅटो पण वापरू शकता. टोमॅटो बारीक केल्यामुळे भाजी खूप अशी छान मिळून येते. तर टोमॅटो घातलेला आहे आणि परत आता हा टोमॅटो आणि सर्व मसाला परत एकदा तेल सुटेपर्यंत छान असा परतवून घेणार आहे. कुकरमध्ये पण आपण ही भाजी करू शकतो. अगदी झटपट तयार होते कुकरमध्ये. कमी वेळ असेल तर अगदी झटपट करायची म्हटलं तर कुकरमध्ये मस्त अशी 4 शिट्ट्यांमध्ये तयार होते. आता ह्याच्यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातला आहे. गरम मसाला, हळद आणि मीठ घातलेलं आहे. जे सुके मसाले घेतले होते ते मसाले घालून परत एकदा चांगलं परतून घेतलेलं आहे. आता या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालायचे आणि हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा. म्हणजे याचा सर्व कच्चा वास आणि कच्चटपणा पूर्णपणे निघून जाईल. मसाला व्यवस्थित आता मिक्स करून घेते पाणी थोडं घालून आणि ह्याच्यावरती मी झाकण घालते आणि मध्यम गॅसवरती ना अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला शिजवून घेते. एक 2 ते 3 मिनिटांनं बघू शकता मसाल्याला किती छान तेल सुटलं आहे आणि मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे आणि सगळा मसाला एकजीव झालेला आहे. तर इथं मसाला मी व्यवस्थित आता परतून म्हणजे हलवून घेते व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये आता ना भिजत घातलेला जो अख्खा मसूर आहे ना तो मसूर मी ह्याच्या मसाल्यामध्ये घालून घेते सगळा. मसूर घालून घेतला आहे आणि आता सगळा मसूर मी व्यवस्थित या मसाल्यामध्ये परतवून घेते परत. तर व्यवस्थित असा इथं मसूर परतवून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचे मसूर शिजण्यासाठी. मसूर भिजवून घेतला आहे त्यामुळे शिजायला पण खूप वेळ लागत नाही आणि पाणी पण अगदी खूप जास्त घालायची गरज नाही. जितकी आपल्याला भाजी पाहिजे तेवढंच पाणी घातलं तरी आपली भाजी छान तयार होते किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त, कारण मसूर शिजायला खूप वेळ लागत नाही आणि भिजवून घेतल्यामुळे तो अगदी पटकन शिजला जातो. पाणी घातलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये थोडीशी मी कसुरी मेथी घालून घेते. मी कोथिंबीर मसाल्यामध्येच घातली होती. तुम्हाला अशी घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. आता कसुरी मेथी घातल्यानंतर परत एकदा ही व्यवस्थित मिक्स करून घेते. छान अशी भाजी दिसायला लागले. आता ह्याच्यावरती झाकण घालायचं आणि छान हा मसूर शिजवून घ्यायचा. तर झाली आपली मसूरची भाजी तयार. बघू शकता किती मस्त अशी तयार झाली. चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खूप मस्त लागते, अप्रतिम लागते. अशी झटपट आणि अगदी साधी सोपी गावरान पद्धतीने केलेली ही अख्ख्या मसूरची भाजी तुम्हीसुद्धा करून बघा. रेसिपी व्हिडिओ जरा जरी कुठे आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला आणि कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. तर चला भेटू अशा परत छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत माझा रेसिपी व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद.